तर गाईज आत्ताच सकाळची झोप घेतली आहे. नाही, रात्रीची राहिलेली झोप आत्ताच घेतली आणि झोप घेऊन आयता बंबू राखायला चालू आहे. तोंडाकडे बघतोय माझ्या, मी खातोय आणि त्याचं त्याला खा म्हणलं तरी खात नाही. विश्वासाचा नाटापाटा चाललाय. हॅलो गाइस, आपलं आपण इंग्लिश नको. नाही तर मला तुम्ही ओळखलंच असेल, नसेल ओळखलं तर नसेल ओळखलं तर जाऊ द्या, काय करायचं. आपण आलो जिथं ऍक्सिडेंट होता, बोलूनच काय फायदा. नवले ब्रिजचा रस्ता आहे. आपण आलेलो आहोत ऍक्सिडेंट प्रोन एरियामध्ये. बघू शकता तुम्ही, हायवे 3 पदी रस्ता आहे. आम्ही तिसऱ्यावर आहे. एकदा असतंय तर काय 3 पदरी रस्ता आणि आम्ही 3ऱ्या पदरीवर आहे. ते तिकडे कॉलवर बोलतोय की आमची धुरंधर 1. तर पेढे मागू नका, आमची चढती लागली. तर गाईज आपण आलोय कोणता रोड आहे सर हा? नवले ब्रिज, दुबई फाटा. नाही तर हा ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहे. इथं आपण आलोय. इथले आपण स्थायिक म्हणण्यापेक्षा रोज इथं येणाऱ्या कोणत्या तरी कामानिमित्त इथं येतात, ते खास कामानिमित्त. तर आपण त्यांना विचारू. मला असं दिसतंय, मला तर असं वाटतंय की ते फुल पळायच्या तयारीत. तर आताच बॉसनी जोरात डंपर घेऊन गेले तिथून. सरला जायचं डायरेक्ट डंपर घेऊन कोर्टात. हाय कोर्टात त्यांची मीटिंग आहे. मी त्यांच्याकडे कॅमेरा फिरवल्यावर पळू नाही, त्यांची तयारी पळायचीच दिसते. तर बघूया आपण ते काय करतात. तर माहित नाही सर. जायचं. तर अजून एक मानव इथं सापडलाय. सर बिग फॅन बिग फॅन आहे का? बिग फॅन. तर तुम्ही बघू शकता नवले ब्रिजवर आपण आहोत. आणि नवले ब्रिजवर आपण आलोय तर आपल्याला आपले काही फॅन्स भेटलेत. हा आहे आपला बिग फॅन आणि हा आहे आपला छोटा कूलर. आम्ही आताच नवले ब्रिजवरून चाललो. सुचत असलं तरच बोला, नाही तर आम्ही 3 पदी रस्ता आहे. आम्ही तिसऱ्यावर सध्या अजून जय हो. कसा आहे ती सो रस्ता बघा. स्वामीनारायणचा हिव बघा. हे इकडून ते चंद्र फिंद्र काय असते ती गाडी पार्किंगला लावावं लागणार. गाडी पार्किंग. मंदिर बघा, सो क्यूट. आज आम्ही आता मंदिरात आलोय स्वामीनारायण टेम्पलला. आज ह्याला आम्ही जे ब्लॉक करतोय ना त्याला विकून टाकणार. दान. दान करून टाकणार आहेत. तिकडे पोरग पळत आलंय. विकायचं ह्याला विकायचं. ह्याला विकायला घेणार नाही, दान करून टाकायला. पिक्चर लावायचं का? 15 रुपयाला विकत आला. घरातले 2 लहान लेकरं घेऊन आलोय मी त्यांना खेळवायला. बाळा तुला कशात बसायचं? हां. तर या बाळाला या बैलावरती बसायचंय. सॉरी, या रेड्याला या बैलावरती बसायचंय. बाळा तुला कशात बसायचंय? मामा याला बसवता का? बैठ सकता क्या? बसवते बघ. हो जा ना, खरंच जा. मामा किती पैसे घेतात? 90 रुपीज घेऊन जायची काहीच अडचण नव्हती, पण थोडीशी लाज वाटल्यामुळे आम्ही तिथून निघून आलो. हा प्राणी. थांब, फोटो काढू का तुझा? करू का चालू? इसके साथ मत रे तू भाई. मत रे. ऐका ना, मी पीठ चुरलो होतं बरं का. पीठ चुरलं म्हणजे आपल्या इकडे मळतेत असं म्हणतात. इकडे पुण्याकडे म्हणतात चुरलंय असं. आणि स्वतः आणि सर आपले चपात्या बनवतात. तिकडे शुभम लसूण कापतोय. आणि मी तर सगळंच काम करतो. पण आजच होता का मांट्याचा बड्डे? आज नाही ओमकार मांटे नको रे. मेकअप करून येणार आहेस का? असं नाही रे, पण स्टार्टिंगचं हे आहे गांधी. ह्याला म्हणतो आम्ही आंधी. हा आहे गांधी. आणि हा दुसरा अजून एक नवीन माणूस. तर नाही तर आज हा यांच्या दोस्ताचा बड्डे, म्हणजे आमचा पण मित्र आहे तो. काय नाव आहे त्याचं? आणि तिथे राहणारे आम्ही सुदृढ एकदम बकवास माणसं. ते शहाणे आता झालं की इकडं. तर ते ओमकार मांटेचा बड्डे, जो की यांचा रूममेट आहे, जो की आमचा सगळ्यांचाच मित्र आहे. त्यांचा रूममेट म्हणजेच
आपला निखिल आय थिंक नाराज आहे वाटतं. तो ना- होय प्रायव्हसी मध्ये काय काय आतमध्ये बघू ते की प्रायव्हसी मध्ये काय काय आम्ही चाललोय. खायला जायचं कापायचं काही घेऊन खायचं महत्वाचं आहे. प्रत्येक 2 दिवसाला बड्डे म्हणल्यावर काम होत ब्लॉग फक्त बर्थडे स्पेशल ब्लॉगच असणार आहे. तर चालू आहे बर्थडेची तयारी. हे आमचे पुरे वाढदिवस तर हा आहे बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी द्या. पार्टी देऊ की काय विचार आहे काय काय भेटेल पार्टीत. त्याचा बड्डे पोस्ट टाकले गाडी ऑन फायर सध्या. फुल देसी जुगाड मध्ये बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. नाही ऑर्गनायझेशन नाही ऑर्गनायझर आणि मॅनेजमेंट पूरब गांधी. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हो निखिल शेठ मध्ये येऊ नका ना. हे बघ बरं जरा फोटो म्हणजे फोटोच काढला पाहिजे. हा निखिल शेठ. हा निखिल शेट्टी लाल नाही ऑर्गनायझर नसले तरी सूत्रधार आहेत ते. निखिल शेट्टी खाली बसा, खाली बसा. सर बसाय. आमचे ब्लॉग वाले मालक जाते ना आता. मला काय अडचण नाही. मला लाजच नाही वाटत कशी. हे आमचे मित्र कंपनी तुझ्या मला म्हणते मला कुठं लावता मला तू पेपरला गेला तू. मला कुठं पाठवायचं ठरवलंय तुम्ही. हिट कसं जाळतो का काय. हे तेल बघा हिट हिट तेल तेल टाकून काय पहा. अय गांधी अरे बर्थडे त्याचा कोणत्या जन्माची दुश्मनी काढायला लागला. ते काय वाटणार नाही बरं का कधी पण मूड मध्ये आला. अय वापस निबर हान बर का. अय ग्रुप फोटो तर बघू शकता आता मांडे कपडे काढायला लागलाय. मांडे आता पूर्ण त्याच्या सगळी प्रायव्हसी. काय आहे का मग ह्याला की ना हे बघ काय व्हायचं देऊ दे. खायचं सोडायचं नाही. इकडे आंघोळ चालू भेटे व्हायची आणि इकडे हे बसलाय आपलं खात हे चालू आहे. नाही तिकडे दुनिया काय तेल उपशी नका जाऊन. आपण केक खायचा सोडायचं नाही बर्थडे दिवशी. बर्थडे म्हणल्यावर केक खायचा सोडायचं नाही. केक सगळ्यांनी खाल्ला फक्त एकाच पोराला दिलं नाही. खाल्ला खाल्ला म्हणतोय गोड कमी थोडंच नाही खाल्लं तुला थोडंच गोड दिलं. कमी आला अरे हाय आलो अरे केक दिला नाही याला म्हणून म्हणतो मी गोड खाल्ला. ऑडियन्स किती दाखव की आपले किती बाकी हो अरे हा असा केक होता ना. ऑडियन्स आहे काय ऑडियन्स येईल ना आपले आता ऑडियन्स म्हणे खरकट ठेवलंय. एवढा राहिलेला फक्त Audience आपल्या व्ह्यूवर साठी. Viewer म्हणजे इथलचे viewer. इथले व्ह्यूवर सगळ्यात कमेंट त्याला राहिलं ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स येतील. ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक येतील त्याला उरलेला केक. मला वाटतं पंचघंटेचाच लाईक येतील नाही तर शिरगुड्याचे. अशा प्रकारे आपण आजच्या ब्लॉगचा इथेच एंड करतोय. बाय बाय.